सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्द मार्गेण वयं सर्वे समर्पिताः। नैनं छिदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चेयनं क्लिधीयन्तापो न शोषति मारुतः। अरे वा पुत्री, तू हे सर्व श्लोक कुठून शिकलीस? पिताश्री, मी हे श्लोक भगवद्गीतेमधून शिकले। अरे, मी तर अजून तुला गुरुकुलमध्ये पाठवायचा विचार सुद्धा केला नाही आणि तू आतापासूनच सर्व श्लोक बोलायला सुरुवातही केलीस। महाराज, तुम्हाला आठवत असेल, काही दिवसांपूर्वी आपल्याकडे आचार्यजी आले होते। त्यांनी गीतेच्या श्लोकांचं पठण केलं होतं। बस तेव्हापासूनच राजकुमारीने श्लोकांचं पाठांतर करायचं ठरवलं होतं। आणि महाराज, तुम्हाला तर माहितीच आहे, राजकुमारी युरिदेया जे पण काम करते त्यात नेहमीच पूर्णपणे प्रावीण्य साध्य करते। मला माझ्या पुत्रीचा सार्थ अभिमान आहे। आता आम्ही निघतो, आमची राज्यसभेत जाण्याची वेळ झालीये। सावधान, होशियार, महाराज येत आहेत हो। राजाधिराज महाराजांचा विजय असो। राजाधिराज महाराजांचा विजय असो। राजाधिराज महाराजांचा विजय असो। महाराज,
आपल्या राज्यामध्ये बंगाल राज्यातून एक कलाकार आला आहे जो आपल्या कलेचे प्रदर्शन इथे आपल्या राजदरबारामध्ये करण्यास उत्सुक आहे. कलाकार? त्यांना इथे सन्मानाने बोलवण्यात यावं. होय महाराज, कलाकाराला बोलवण्यात यावं. प्रणाम महाराज. मी एक कलाकार आहे आणि मी इथे बाहुल्यांचा खेळ दाखवायला आलो आहे. आम्हाला तरी बघू दे की तुझ्या खेळात असं काय आहे की ज्यासाठी तू बंगाल राज्यापासून इथवर आला आहेस. महाराज, माझ्या बाहुल्यांमध्ये एक कोडं दडलेलं आहे. जर तुमच्या दरबारातील कुठल्याही व्यक्तीने जर हे कोडं सोडवलं तर मी आजीवन तुमच्या सेवेत रुजू होईन. पण जर माझ्या कोड्याचं उत्तर बरोबर नाही मिळालं तर मी माझ्या वजना इतकं सोनं बक्षीस म्हणून घेईन महाराज. आजपर्यंत आमच्या समोर कुणीही अशा प्रकारचं साहसी बोलणं केलं नाहीये. जर तू एक कलाकार नसतास तर अजूनपर्यंत तुला आम्ही तुरुंगात कोंडलं असतं. पण तू एक कलाकार आहेस आणि आम्ही कलाकारांचा सार्थ सन्मान करतो, म्हणून आम्हाला तुझं हे आव्हान कबूल आहे. बोल, काय आहे तुझं कोडं? महाराज, या आहेत माझ्या बाहुल्या. यापैकी एक 50 सुवर्णमुद्रांची आहे, एक 500 सुवर्णमुद्रांची आहे आणि एक 5000 सुवर्णमुद्रांची आहे. वा कलाकार, कसली मस्करी करतोयस तू? या तीनही बाहुल्या तर दिसायला एकसारख्या आहेत. मग यांच्या किमतीमध्ये फरक कसा काय असू शकतो? हेच तर माझं कोडे आहे महाराज. यांच्या किमती यांच्या गुणानुरूप आहेत. तुम्हाला फक्त हे ओळखायचं आहे की यातली कुठली 50 सुवर्णमुद्रांची आहे, कुठली 500 सुवर्णमुद्रांची आहे आणि कुठली 5000 सुवर्णमुद्रांची आहे. आणि यांच्या किमतीतील फरकाचं कारण सुद्धा सांगायचं आहे महाराज. तू आमचा पाहुणा आहेस आणि इतक्या लांबच्या राज्यातून आला आहेस. थकला असशील. आता तू जा आणि विश्रांती घे आणि आमच्या पाहुणचाराचा आस्वाद घे. जशी आज्ञा महाराज. सेनापती. जी महाराज. कलाकाराला विश्रांतीगृहात घेऊन जाण्यात यावं. जशी आज्ञा महाराज. कलाकाराला विश्रांतीगृहात घेऊन जाण्यात यावं. वा महाराज वा, काय युक्ती लढवली आपण. एका क्षणापुरतं आम्हाला वाटलं होतं की आपण सगळे फसलो की काय, की या कोड्याचं काय उत्तर द्यायचं. म्हणून तर आम्ही त्याला विश्रांतीगृहात पाठवलं, जेणेकरून आम्हाला वेळ मिळावा. आता तुम्ही पडताळणी करा की या तीनही बाहुल्यांमध्ये काय फरक आहे. तोपर्यंत आम्ही आमच्या कक्षात जाऊन येतो. जशी आपली आज्ञा. अरे, ह्या तिन्ही बाहुल्या तर दिसायला एकसारख्याच आहेत. भला ह्याच्यात काय फरक असू शकतो? मला तर काहीच समजत नाहीये. मला वाटतं यांच्या वजनामध्ये फरक असेल. हा, असं असू शकतं. जरा इकडे ये रे. जी मंत्रीजी. यांना उचलून बघ, यांच्या वजनामध्ये काही फरक आहे का? नाही मंत्रीजी, या तीनही बाहुल्यांचं वजन एकसारखंच आहे. कदाचित ह्या वेगवेगळ्या धातूपासून बनवल्या असतील. हो, असं असू शकतं. जरा इकडे ये रे. जी सेनापतीजी. जरा या बाहुल्या पडताळून बघ रे. नाही सेनापतीजी, या सगळ्या एकाच धातूपासून बनल्या आहेत. काय, एकाच धातूपासून बनल्या आहेत? हो सेनापतीजी. मला तर वाटतं हा कलाकार आपल्याशी खोटं बोलतोय. ह्या बाहुल्यांमध्ये काहीही फरक नाहीये. नाही, असं नाही होऊ शकत. नक्कीच या बाहुल्यांमध्ये काहीतरी फरक आहे. म्हणूनच तर तो कलाकार इतक्या विश्वासाने आव्हान देऊन गेलाय. काय असू शकतं फरक? महाराज येतच असतील, त्यांना काय उत्तर देणार? विचार करू. तर मग मिळाला काही फरक? क्षमा असावी महाराज, आम्ही हर तऱ्हेने ह्याची पडताळणी करून बघितली, पण आम्हाला काहीच फरक जाणवला नाही. महाराज, ह्यांच्या वजनात काहीही फरक नाहीये आणि हे एकाच धातूपासून बनलेत. असं कसं होऊ शकतं सेनापती? काही ना काही फरक तर आहेच या बाहुल्यांमध्ये. एक काम करा, या तीनही बाहुल्या आमच्या कक्षात घेऊन या. आम्ही स्वतः याची पडताळणी करू. जशी आपली आज्ञा. मातोश्री, राजकुमारी मैत्री खूप दिवसांनी आपल्या महालात आलीये.
आजपासून ही माझ्या कक्षेत राहणार. हो हो ठीक आहे, पण त्याआधी तू तुझी पुस्तके तर आवरून घे. प्रणाम पिताश्री. आयुष्यमान भव. यांना इथे ठेवा. होय महाराज. आज्ञा असावी महाराज. महाराज, आज तुम्ही एवढे चिंतेत का दिसतायत? आणि या सगळ्या बाहुल्या कसल्या आहेत? आज आपल्या राज्यात बंगाल राज्याहून एक कलाकार आलाय. त्याने या तीनही बाहुल्यांसोबत एक कोडं घातलंय. आमच्या सेनापती आणि मंत्र्यांनी खूप प्रयत्न केले, पण ते अयशस्वी ठरले आहेत. यातली कुठली बाहुली 50 सुवर्ण मुद्रांची आहे आणि कुठली 500 सुवर्ण मुद्रांची आणि कुठली 5000 सुवर्ण मुद्रांची. आता याचा शोध घेणं तर आमच्यासाठी कठीण होत चाललं आहे. महाराज, आम्हाला वाटतं यात बंगालच्या राजाचं काहीतरी कारस्थान आहे. त्यांनी तुमचा अपमान करायला त्या कलाकाराला या कोड्यानिशी पाठवलंय. नक्कीच राणी, असं होऊ शकतं. असं असेल तर हे कोडं सोडवणं आमच्यासाठी अति आवश्यक झालं आहे. पण आम्ही काय करणार? आमच्याकडे फक्त एका रात्रीची वेळ आहे आणि अजूनपर्यंत काहीही हाती लागलं नाहीये. पिताश्री, तुम्ही काळजी करू नका. या बाहुल्या तुम्ही मला द्या. मी उद्यापर्यंत हे कोडं नक्कीच सोडवेन. नाही बाळा, ही काही खेळायची वस्तू नाहीये. हा खूप महत्वाचा विषय आहे. तू तुझ्या कक्षेत जा आणि तिथे जाऊन आराम कर. थांबा राजकुमारी. या तीनही बाहुल्या तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जा. धन्यवाद पिताश्री. पण महाराज, तुम्ही नाही महाराणी, आमच्या पुत्रीवर पूर्ण विश्वास आहे. ही जे काही कार्य करते ती संपूर्ण दक्षतेने, आणि ही नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढेल. चला महाराज, भोजन तयार आहे. चला. काय असू शकतं याचं उत्तर? काय असू शकतं? मला तर काहीच कळत नाहीये. अगं, मला पण बाहुल्या दाखव ना. नाही, सगळ्यात आधी मला हे कोडं सोडवायचंय. अगं, सोडव ग कोडं. आधी मला दाखव तरी. अच्छा ठीक आहे, घे. काय फरक असू शकतो? दिसायला तर या एकसारख्याच अगं आहेत. हृदया, ही बाहुली तर खूप सुंदर आहे. जेव्हा मी हिच्याशी खेळत होते तेव्हा तिच्या एका कानात मोती गेला, तो तिच्या दुसऱ्या कानातून बाहेर आला. काय? दुसऱ्या कानातून बाहेर आला? आता मोती या बाहुलीत टाक. अरे, आता तर हा मोती हिच्या तोंडातून बाहेर आला. अच्छा, आता तोच मोती हिच्यात टाक बघू. अरे, आता तर हा बाहेरच पडत नाहीये. माझं मोती. तू तुझ्या मोतीची चिंता करू नकोस. माझ्याकडे खूप मोती आहेत. पण मला या कोड्याचं उत्तर मिळालं आहे. काय काय? मला पण सांग ना. नाही, आता तर याचं उत्तर मी उद्या सकाळी राज दरबारातच देईन. सावधान. होशियार. महाराज येत आहेत. हो. राजाधिराज महाराजांचा विजय असो. राजाधिराज महाराजांचा विजय असो. राजाधिराज महाराजांचा विजय असो. बंगालच्या त्या कलाकाराला बोलवण्यात यावं. जशी आपली आज्ञा. बंगालहून आलेल्या कलाकाराला बोलवण्यात यावं. प्रणाम महाराज. कोणी आहे का तुमच्या दरबारात जो माझ्या कोड्याचं उत्तर देऊ शकेल? तुझ्या तीनही बाहुल्या तर मुलांच्या खेळण्यासारख्या आहेत, म्हणून या कोड्याचं उत्तरही आमची पुत्री राजकुमारी हृदयास देईल. राजकुमारी हृदया, ये इथे. आले पिताश्री. आणि सांग या कोड्याचं उत्तर. जेव्हा या बाहुलीच्या कानामध्ये हा मोती घातला तेव्हा तो हिच्या दुसऱ्या कानातून बाहेर आला. याचा अर्थ ही जे काही ऐकते ते आपल्या दुसऱ्या कानाने बाहेर फेकून देते. म्हणून ही सगळ्यात स्वस्त बाहुली आहे, 50 सुवर्ण मुद्रांच्या किमतीची. आता ही बाहुली जेव्हा हिच्या कानात मोती टाकण्यात आला तेव्हा तो तिच्या तोंडातून बाहेर आला. याचा अर्थ ही बाहुली जे काही ऐकते ते त्वरित बोलून टाकते. म्हणून ही हिच्यापेक्षा थोडी महाग बाहुली आहे, 500 सुवर्ण मुद्रा किमतीची. आता
ही बाहुली. जेव्हा हिच्या कानात मोती टाकण्यात आला तेव्हा तो तिच्या पोटात गेला, बाहेर आलाच नाही. याचा अर्थ ही जे काही ऐकते ते स्वतःमध्ये समाविष्ट करून घेते आणि म्हणूनच ही सगळ्यात महागडी बाहुली आहे. 5,000 सुवर्णमुद्रा किमतींची. वा राजकुमारी वा, तुम्ही तर माझ्या कोड्याचं अचूक उत्तर दिलं. राजकुमारी हृदयाचा विजय असो. राजकुमारी हृदयाचा विजय असो. राजकुमारी हृदयाचा विजय असो. क्षमा असावी महाराज, मला इथे बंगालच्या राजाने तुमचा अपमान करायला पाठवलं होतं. आम्हाला याचा अंदाज अगोदरच आला होता. तर महाराज, माझ्या म्हणण्यानुसार मी तुमची जीवनभर सेवा करायला तयार आहे. नाही नाही, तू एक कलाकार आहेस आणि आम्ही कलाकारांचा खूप आदर करतो. आम्ही तुला सेवक म्हणून नाही ठेवणार, तर पूर्ण सन्मानानिशी तुझ्या राज्यात परत पाठवणार. धन्य आहात महाराज, तुम्ही धन्य आहात. तुमची पुत्री राजकुमारी हृदया खूपच योग्य व धाडशी राजकुमारी आहे. सेनापती, जी महाराज. कलाकाराला त्याच्या राज्यात सहसन्मानाने पाठवावं. जशी आपली आज्ञा. यावे कलाकार. वा पुत्री, आम्हाला तुझ्या कौशल्यावर पहिल्यापासूनच विश्वास होता, पण आज तू आम्हाला अपमानित होण्यापासून वाचवलंस. आज मलाच नाही तर पूर्ण राज्याला तुझ्यावर गर्व आहे. राजकुमारी हृदयाचा विजय असो. राजकुमारी हृदयाचा विजय असो. राजकुमारी हृदयाचा विजय असो.